सकाळी लवकर उठून ऑफिसला निघालेली मी काहीशी रेंगाळलेलीच होते आणि बसमध्ये असलेली गर्दी असं आमचं सुंदर कॉम्बिनेशन जमलं होतं. पहिल्या स्टॉपला उतरताच पोटातल्या कावळ्यांची भूक शमवण्यासाठी एक ज्यूस सेंटर शोधले आणि तिथे ज्यूस घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 3 तासांचा प्रवास करून रेंगाळलेली मी फायनली कॅम्पसमध्ये पोहोचले आणि हा कॅम्पस बघून मनाला एक छानसा सुकून मिळाला. आता कॅम्पसमध्ये पोहोचताच घरी जाण्याचे वेध देखील लागले होते. 2 वर्षांच्या वर्क फ्रॉम होम नंतर ऑफिसमधून काम करायचं म्हटलं तर कठीणच आहे. फायनली मी कॅम्पसमध्ये आले. फटाफट टास्क कंप्लीट करून घरी कधी जाता येईल याचं गणित मी मनातल्या मनातच सोडवत होते. फायनली याचं गणित सुटलं आणि मी माझं टास्क कंप्लीट करून 3 ते 4 तासातच घरी जायचं हे मनाशी पक्कं ठरवलं आणि जाऊन डेस्कवर बसले. जे असाईन टास्क होते ते टास्क कंप्लीट केले. थोडा वेळ चहा कॉफीमध्ये घालवला आणि कलिगशी गप्पा मारत मारत वेळ कसा गेला ते समजलंच नाही. डेस्कवर बसून टाईमपास केला आणि टास्क कंप्लीट करून घराकडे निघाले. तितक्यात साहेबांचा कॉल आला, मी तुला घ्यायला येतोय, आपण झुडिओला जाऊयात. मग तर काय मज्जाच मज्जा. मग मी शिवाजीनगरमध्ये येताच साहेब मला घ्यायला आले होते आणि आम्ही दोघेही झुडिओला शॉपिंगसाठी गेलो. शॉपिंग कंप्लीट करून आम्ही घराकडे निघालो. पण आज गुरुवार होता. गुरुवार असल्याने येता येता मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेले. पाहते तर काय तिथे आरतीचा टाईम झाला होता. मग 8:30ची आरती करूनच मी प्रसाद घेऊन घराकडे आले. मनाला खूप प्रसन्न वाटले कारण नेमकीच आरती चालू होती आणि मी तिथे गेले. एकंदरीत आजचा दिवस छान होता.